नागपूर शहरासाठी पाण्याचं आरक्षण वाढवण्यात आलंय। मनपानं मागितलेल्या पाण्याच्या आरक्षणाला जलसंपदा विभागानं मान्यता दिली आहे। यावर्षी मनपानं 181.74 दशलक्ष घनमीटर पाण्याची मागणी केली होती। जलसंपदा विभागाकडून सर्व विभागांसाठी पाणी राखीव ठेवलं जातं। यावर्षी नागपूर मनपानं शहराची वाढती लोकसंख्या आणि गरज लक्षात घेता पाणी आरक्षण वाढवण्याची मागणी केली होती। ही मागणी मान्य करण्यात आली आहे आणि मनपाच्या मागणीनुसार 181.74 दशलक्ष घनमीटर पाणी राखीव ठेवण्यात आलं आहे। नागपूर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाकडे 181.74 MMQ पाण्याची मागणी केली होती पूर्ण वर्षासाठी। ती पूर्ण मागणी जलसंपदा विभागाने मंजूर केलेली आहे आणि त्या प्रकारे महानगरपालिकेचं पाण्याचं वाटपाचं नियोजन सुरू आहे। यावर्षीचा उन्हाळी हंगाम पाहता पाण्याचा वापर वाढेल हे निश्चित आहे। अलीकडेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा मुख्यालयात विशेषतः पाणी समस्येबाबत एक बैठक घेतली होती। पाणी टंचाई टाळण्यासाठी नियोजन करण्यात आलं असल्याचं मनपाच्या पाणी पुरवठा विभागानं म्हटलं होतं। महानगरपालिकेच्या 5080 बोरवेलच्या देखभालीचं काम पूर्ण झालंय आणि 446 विहिरींची स्वच्छता देखील करण्यात आली असल्याचं पाणी पुरवठा विभागानं सांगितलं आहे। पाणी बांधणीच्या वेळेस टँकरद्वारे सुद्धा पाणी पुरवठा करण्यात येतो। तसेच नागरिकांना काही सार्वजनिक विहिरी आहेत, बोरवेल्स आहेत, त्यांचा सुद्धा वापर करण्याचा सल्ला दिला जातो। पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर वापराकरता ते विहिरींचा, बोरवेलचा वापर करू शकतात। नागपूर महानगरपालिकेने यावेळेस 446 सार्वजनिक विहिरींची स्वच्छता केलेली आहे आणि 5080 बोरवेल नागपूर महानगरपालिकेच्या मालकीचे आहेत। त्याचं नियमित देखरेख सुरू आहे। याचा वापर नागरिक करू शकतात।